जळगावातल्या लॉजवर अचानक पडला छापा. तरुणीची ओळख समजताच पोलीसही हादरले. एकच खडबड, विश्वासच बसेना झाला. डोक्याला हात लावाल. त्या रात्री नेमकं असं काय घडलं होतं? अशी कोणती गोष्ट होती की ती तरुणी जी समजताच संपूर्ण वातावरण काही क्षणात बदलून गेलं? त्या रात्री सगळं अगदी नेहमीसारखं शांत होतं. महामार्गावरची वर्दळ नेहमीसारखीच होती. गाड्या येत जात होत्या. लोक आपापल्या कामात व्यस्त होते. बाहेरून पाहिलं तर सगळं अगदी लॉजमध्ये सामान्य असल्यासारखं दिसत होतं. आतमध्ये काही लोक राहत होते. कर्मचारी आपापलं काम करत होते. पण या शांततेच्या आड काहीतरी वेगळंच सुरू असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. काही दिवसांपासून पोलिसांकडे गुप्त माहिती पोहोचत होती. रात्री उशिरापर्यंत काही संशयास्पद हालचाली होत असल्याचं सांगितलं जात होतं. काही गाड्या येत आणि लगेच निघून जात. काही लोक वारंवार त्या ठिकाणी येताना दिसत होते. सुरुवातीला हे सर्व साधारण वाटत होतं, पण जशी जशी माहिती वाढत गेली तसा तसा संशयही वाढत गेला. म्हणूनच एका रात्री पोलिसांनी मोठा निर्णय घेतला. कोणालाही कल्पना न देता अचानक कारवाई करण्याचा प्लॅन तयार करण्यात आला. सर्व तयारी गुप्त ठेवण्यात आली होती. कोणालाही त्याचा थांगपत्ता लागू नये यासाठी प्रत्येक पाऊल अत्यंत काळजीपूर्वक टाकलं गेलं. रात्र वाढत होती आणि योग्य वेळेची वाट पाहिली जात होती. अखेर ठरलेल्या क्षणी पोलिसांची टीम त्या लॉजच्या दिशेने निघाली. काही क्षणातच परिसरात हालचाल वाढली. गाड्या थांबल्या आणि पोलिसांनी वेगाने आत प्रवेश केला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे आत असलेले सर्वजण घाबरून गेले. कुणालाही काय चाललंय हे समजत नव्हतं. काही लोक तर अक्षरशः थरथरत उभे राहिले. काही जणांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. पोलिसांनी एक एक खोली तपासायला सुरुवात केली. प्रत्येक खोली उघडून पाहिली जात होती. आत कोण आहे, काय सुरू आहे, कोण काय करत आहे याची तपासणी सुरू झाली. वातावरणात एक विचित्र तणाव निर्माण झाला होता. दरम्यान काही संशयित लोकांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांची चौकशी सुरू झाली. त्यांच्या चेहऱ्यावर घाबरले, पण त्यापैकी एक तरुणी मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती शांत होती, काही बोलत नव्हती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच घबराट दिसत होती. पोलिसांनी तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. नेहमीप्रमाणे तिच्याकडे कागदपत्रांची मागणी करण्यात आली. नाव, पत्ता, कुठून आली याबद्दल विचारणा करण्यात आली. सुरुवातीला ती काही बोलत नव्हती. प्रश्न विचारले की ती फक्त खाली बघत होती. काही वेळाने तिने हळूहळू उत्तरं देण्याला सुरुवात केली, पण तिच्या उत्तरामध्ये सुद्धा काहीतरी गडबड असल्याचं जाणवत होतं. तिच्या बोलण्यात अनेक विसंगती होत्या. एक उत्तर दिलं की दुसऱ्या प्रश्नाला वेगळंच उत्तर मिळत होतं. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक वाढू लागला. त्यानंतर तिच्याकडे कागदपत्रांची पुन्हा मागणी करण्यात आली. ओळखपत्र, आधार, कोणताही पुरावा द्यायला सांगितलं, पण तिच्याकडे काहीच नव्हतं. याच क्षणी पोलिसांना थोडं आश्चर्य वाटू लागलं. इतक्या दूरच्या ठिकाणी आलेल्या या तरुणीकडे कोणतंच कागदपत्र नसणं ही बाब थोडी विचित्र वाटत होती. पोलिसांनी चौकशी आणखी कडक केली. प्रश्नांचा भडीमार सुरू केला. ती कुठून आली, कोण घेऊन आलं, किती दिवसांपासून इथं आहे, असे अनेक प्रश्न विचारले गेले. काही वेळाने तिच्या तोंडून काही माहिती बाहेर पडू लागली. ती माहिती ऐकून उपस्थित सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. वातावरणात अचानक शांतता पसरली. काही क्षणांसाठी खोलीत पूर्णपणे शांतता होती. पोलिसांच्या चेहऱ्यावरही आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. काहींनी तर एकमेकांकडे पाहत डोकं हरवलं. ज्यांना आधी वाटत होतं की ही साधी कारवाई आहे, त्यांना आता समजायला लागलं होतं की या प्रकरणामागे काहीतरी वेगळंच आहे. तपास जसा पुढे गेला तसे तसे धक्कादायक तपशील समोर येऊ लागले. पोलिसांना समजू लागलं की ही गोष्ट केवळ त्या लॉजपुरती मर्यादित नाही. या घटनांमागे मोठं जाळं असू शकतं असा संशय व्यक्त होऊ लागला. काही अधिकारी लगेच पुढील तपासाच्या तयारीला लागले. कारवाई पूर्ण झाल्यानंतर सर्वांना बाहेर आणण्यात आलं. परिसरात लोकांची गर्दी जमा झाली होती. सर्वजण काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या, पण खरी गोष्ट अजूनही अनेकांना माहीत नव्हती, कारण पोलीस स्वतःही अजून तपास करत होते. पण जेव्हा त्या तरुणीची खरी ओळख पूर्णपणे स्पष्ट झाली, तेव्हा मात्र सगळेच काही क्षणांसाठी स्तब्ध झाले. कारण ती तरुणी भारतातली नव्हतीच. ती थेट दुसऱ्या देशातून छुप्या मार्गाने भारतात आली होती. तिच्याकडे पासपोर्ट नव्हता, व्हिसा नव्हता, कोणतंही वैध कागदपत्र नव्हतं. आणि हीच एक गोष्ट समजताच त्या रात्री जळगावमध्ये एकच खळबळ उडाली.